नमस्कार मित्रांनो. स्वप्न बघायला सगळ्यांनाच आवडतं, पण ती पूर्ण करायला मोटिवेशन लागतो. सो वेलकम टू किड स्टोन स्टुडिओ. आज मी तुम्हाला सांगणार आहे एका लालची कुत्र्याची गोष्ट. एका गावात एक भुकेला कुत्रा राहत होता. तो दिवसभर इकडे तिकडे फिरू खायला काहीतरी शोधत होता. एक दिवस त्याला खूप जोरात भूक लागली होती आणि तो गावाकडील प्रत्येक गल्लीमध्ये फिरत होता, पण त्याला कुठेही खायला मिळालं नाही. सूर्य मावळत आला होता आणि कुत्रा थकून गेला होता. तेवढ्यात त्याला एका कसाईच्या दुकानाजवळ एक मोठा मांसाचा तुकडा दिसला. कुत्र्याच्या डोळ्यात चमक आली. तो पटकन धावत गेला आणि मांसाचा तुकडा तोंडात पकडून पळू लागला. त्याला भीती होती की दुसरा कोणी कुत्रा येऊन ते हिसकावून घेईल. कुत्रा आनंदाने जंगलाच्या दिशेने निघाला. तो विचार करत होता, आज तर मला खूप स्वादिष्ट जेवण मिळालं. मी हे शांत जागी बसून आरामात खाईन. थोडं पुढे गेल्यावर त्याला एक नदी लागली. नदीवर एक छोटासा पूल होता. कुत्रा पूल ओलांडत असताना अचानक त्याची नजर पाण्यात पडली. पाण्यात त्याला दुसरा एक कुत्रा दिसला आणि त्या कुत्र्याच्या तोंडातही मोठा मांसाचा तुकडा होता. लालची कुत्र्याच्या मनात आलं आणि तो म्हणाला, अरे वा, त्या कुत्र्याजवळ तर माझ्यापेक्षा मोठा मांस आहे. जर मी तेही हिसकावलं तर माझ्याकडे 2 तुकडे होतील. हे विचार करून तो जोरात भुंकण्यासाठी तोंड उघडतो, भो भो. पण जसं त्याने तोंड उघडलं तसंच त्याच्या तोंडाजवळ मांसाचा तुकडा खाली नदीत पडला. छपाक. पाण्याच्या प्रवाहासोबत मांस वाहून गेलं. कुत्रा घाबरून इकडे तिकडे पाहू लागला. तो नदीच्या काठावर धावत गेला, पण मांसाचा तुकडा कुठेच दिसला नाही. आता त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं. तो दुःखी होऊन बसला आणि त्याला त्याची स्वतःची चूक समजली. त्याने विचार केला, जर मी लालच केलं नसतं तर माझ्याकडे जे होतं ते तरी राहिलं असतं. त्या दिवसापासून कुत्र्याने लालच करणं सोडून दिलं. तर आपल्याला ह्या गोष्टीपासून काय शिकायला मिळते ते म्हणजे लालच माणसाचा किंवा प्राण्याचाही नाश करतो. जे आहे त्यात समाधान मानलं पाहिजे. मग कशी वाटली गोष्ट? जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये लिहा. ती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करून अपलोड करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.